जय भीम मित्रांनो, कल्पना करा एक लहान मुलगा ज्याला शाळेत पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्याला वर्गात इतर विद्यार्थ्यांसोबत बसू दिलं जात नव्हतं, त्यांच्या स्पर्शालाही लोक अपवित्र मानायचे, ज्याला त्यांच्या जातीमुळे माणूस म्हणूनही स्वीकारलं जात नव्हतं. पण हाच मुलगा पुढे जाऊन जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठापैकी एका विद्यापीठाच्या व्यासपीठावर उभा राहिला आणि त्याच विद्यापीठाने त्यांना दिली कायदेशास्त्राची सर्वोच्च सन्मानित पदवी डॉक्टर ऑफ लॉ. होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा प्रवास जो फक्त एका व्यक्तीचा इतिहास नाही, तर तो आहे शिक्षण, संघर्ष, स्वाभिमान आणि मानवी हक्काच्या विजयाचा इतिहास. ही कथा आहे भीमराव ते डॉक्टर ऑफ लॉ आणि हा प्रवास समजून घेतल्यावर तुम्हाला जाणवेल की संघर्ष कितीही मोठा असला तरी ज्ञान त्यापेक्षा मोठं असतं. साल होतं 1891. मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा लष्करी शहरात एका मुलाचा जन्म झाला. नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. वडील रामजी मालोजी सपकाळ ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. माता भीमाबाई. घरात शिस्त होती, शिक्षणाची ओढ होती, पण समाजात त्यांची ओळख एका गोष्टीने होत होती, ती म्हणजे अस्पृश्य. शाळेत गेली की वर्गात कोपऱ्यात बसावं लागायचं. शिक्षक त्यांना स्पर्श करत नसत. पाण्याच्या घागरेला हात लावण्याचा अधिकार नव्हता. कोणी वरून पाणी ओतेल तरच पाणी मिळायचं. बाकी विद्यार्थ्यांप्रमाणे जगण्याचा अधिकार नव्हता. हा फक्त एका मुलाचा अपमान नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेने एका समाजाला दिलेली शिक्षा होती. पण मित्रांनो, काही लोक अपमानामुळे तुटतात आणि काही लोक अपमानालाच आपल्या शक्तीमुळे बदलतात. भीमरावांनी दुसरा मार्ग निवडला. त्यांनी ठरवलं, ज्यांनी मला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मी त्या शिक्षणाला माझं सर्वात मोठं शस्त्र बनवणार. आणि इथून सुरू झाला इतिहास घडणारा प्रवास. मुंबई, त्या काळातील भारतातील सर्वात आधुनिक शहर. इथे भीमरावांनी अल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळात अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं हीच मोठी क्रांती होती. पण त्यांची भूक फक्त पदवी मिळवण्यापुरती नव्हती. त्यांना ज्ञान हवं होतं, मोठं ज्ञान, जग समजून घेणारं ज्ञान. आणि याच कालावधीत त्यांच्या आयुष्यात आले बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. शिक्षणाच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या या राजाने होतकरू विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती सुरू केली होती. आणि त्या शिष्यवृत्तीमध्ये भीमरावांची निवड झाली आणि एक अस्पृश्य तरुणासाठी जगाचे दरवाजे उघडले. तो क्षण फक्त शिष्यवृत्ती मिळवण्याचा नव्हता, तो क्षण होता भारतीय इतिहास बदलणाऱ्या सुरुवातीचा. जुलै 1913 मध्ये अमेरिकेमध्ये वय फक्त 22 वर्षे एका जहाजावर उभा असलेला तरुण भारतातून अमेरिकेत जात होता. त्यांच्या हातात संपत्ती नव्हती, त्यांच्या मागे मोठं राजकीय साम्राज्य नव्हतं, पण त्यांच्याकडे होतं एक स्वप्न, ज्ञान मिळवण्याचं स्वप्न. आणि ते स्वप्न त्याला घेऊन आलं न्यूयॉर्क मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी. कोलंबिया युनिव्हर्सिटी त्या काळात ही जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठापैकी एक. भारतात ज्याला जातीमुळे वेगळं बसवलं जात होतं, त्याला अमेरिकेत प्रथमच माणूस म्हणून वागणूक मिळाली. कुणी त्यांची जात विचारली नाही, कुणी त्याला अस्पृश्य म्हटलं नाही, कुणी त्यांच्यासाठी वेगळं पाणी ठेवलं नाही. त्यात भीमरावांना जाणवलं, समानता ही फक्त पुस्तकातली कल्पना नाही, ती वास्तवातही जगता येते. आणि याच अनुभवाने त्यांच्या विचार विश्वास क्रांती घडवली. कोलंबियामध्ये एक व्यक्ती बाबासाहेबांच्या आयुष्यावर खोल परिणाम करून गेले. त्यांचं नाव होतं प्रोफेसर जॉन डेवी. जॉन डेवी हे फक्त शिक्षक नव्हते, ते लोकशाहीचे तत्वज्ञ होते. त्यांनी सांगितलं, लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, लोकशाही म्हणजे समानतेवर आधारित जीवन पद्धती. प्रत्येक माणूस समान आहे ही भावना, हा विचार बाबासाहेबांच्या मनात खोलवर रुजला. पुढे जेव्हा त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, तेव्हा त्यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. समानता, स्वातंत्र्यता, बंधुता हे शब्द केवळ घोषणावाक्य नव्हते, ते बाबासाहेबांच्या जीवनभावाचे सार होते. कोलंबियामध्ये बाबासाहेबांनी केवळ अभ्यासक्रमापुरती शिक्षण घेतलं नाही, त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, मानवशास्त्र अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. त्यांना पदवीपेक्षा जास्त ज्ञान महत्वाचं वाटलं होतं. रात्रभर ग्रंथालयात बसणारा हा विद्यार्थी पुढे जगातील महान विद्वानांमध्ये गणला जाईल, यांची कल्पना त्या काळात कुणालाच नव्हती. पण इतिहास शांतपणे घडत होता. शिष्यवृत्ती संपल्यानंतर त्यांना भारतात परतावं लागलं. पण त्यांचं स्वप्न संपलं नाही. ते पुढे लंडनला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षण घेतलं. ग्रेइन्स मधून कायद्याचा अभ्यास, एकाच वेळी अर्थशास्त्र, कायदेतज्ञ आणि सामाजिक विचारवंत म्हणून स्वतःला घडवणारा हा अद्भुत प्रवास सुरूच राहिला. आणि पुढे भारतीय संविधानाच्या निर्मितीत त्यांनी नेतृत्व केलं. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान मिळालं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता येतो या संपूर्ण कथेचा सर्वाधिक भावनिक क्षण. तारीख होती 5 जून 1952. स्थळ होतं कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क. भव्य कॉन्व्होकेशन हॉल, हजारो विद्यार्थी, हजारो पालक आणि त्या गर्दीत एका भारतीयाचं नाव पुकारलं गेलं. ते नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. सभागृहात टाळ्यांच्या गडगडाट दणाणून गेला. कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना सन्मानित केलं
LLD डॉक्टर ऑफ लॉ पदवी प्रदान केली. त्यांच्या सन्मानपत्रात लिहिलं होतं, फ्रॅमर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, अ ग्रेट सोशल रिफॉर्मर, अ व्हॅलियंट अप होल्डर ऑफ ह्युमन राईट्स. कल्पना करा, ज्याला कधी पाण्यालाही स्पर्श करू दिला जात नव्हता, त्याच व्यक्तीला जगातील प्रतिष्ठित विद्यापीठात सन्मान करण्यात आला. हा फक्त बाबासाहेबांचा सन्मान नव्हता, हा भारतातील कोट्यावधी दलित, वंचित, शोषित संघर्षाचा सन्मान होता. LLDचा खरा अर्थ ही पदवी केवळ शैक्षणिक यश नव्हती, ती जगाने दिलेली मान्यता होती. भारताच्या संविधानाला दिलेली मान्यता, मानवी हक्कासाठी दिलेल्या लढ्याला दिलेल्या मान्यता होत्या. महिलांच्या अधिकारांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानासाठी दिलेल्या संघर्षाला मिळालेली जागतिक दाद होती. मित्रांनो, एक मुलगा ज्याला वर्गात बसू दिलं जात नव्हतं, तोच पुढे जगातील महान विद्यापीठाच्या व्यासपीठावर उभा राहिला. हा चमत्कार नव्हता, हे शिक्षणाची शक्ती होती, ही जिद्दीची शक्ती होती, ही स्वाभिमानाची शक्ती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं, परिस्थिती माणसाला लहान बनवत नाही, तर विचारांची उंची माणसाला मोठं बनवते. आणि म्हणूनच आजही त्यांचा संदेश तितका जिवंत आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.